अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी लाल बटन दाबून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। मागील भागात पाहिले की चंदा आणि नंदा दोघी 10वी पास झाल्या। दोघींनी दिलेलं भोकाचं बलिदान कामी आलं। इथून पुढे बाबूराव झाट्याची लेक चंदा 10वीत शाळेत तिसरी आली। शाळेनं तिचा सत्कार समारंभ केला। हळूहळू दिवस सरत होते। बाबूराव आपल्या लेकीवर खुश होता। तिच्यासाठी स्थळ शोधायला त्यानं सुरुवात केली होती। चंदा नंदा पण लय खुश होत्या। हे आनंदाचे क्षण काही काळ असेच राहतात। नंदा बऱ्याच दिवसानंतर तिच्या मैत्रिणीला म्हणजे चंदाला भेटायला येते। नंदा, काय ग चंदे, उदास का दिसत्यास, तोंड का पडल्या? चंदा, काय सांगू नंदे, घरात लय राडा चालू हाय। नंदा, काय झालं सांगशील का? म्या काय मदत करू शकती का? चंदा, अग तुला म्हण नव्हत का म्या बान कर्ज काढलवत माझ्या शिक्षणासाठी? नंदा, हा तू बोलली व्हतीस, पर त्याचं काय आता? चंदा, सावकार माग लागलाय ते फेडाया, त्यानं बाला मारहाण बी केली। नंदा, काय सांगतीस चंदे, नाव काय म्हणालीस त्या सावकाराचं? चंदा, धनाजी सावकार। नंदा, धनाजी? धनाजी चाटे तर नाय? चंदा, हा त्योच, अग लय वंगाळ माणूस हाय बघ, तू वळखती का त्याला? नंदा, त्याला वळखत नाय, पण त्याच्या पोराला वळखती चांगलाच। माझ्या पपईचा पडदा त्याच्या पोरांचं फाडला की त्या शुभम चाटेनं। चंदा, काय पोरगाच असा तर बाप कसा असं? नंदा, त्याच्या बापानं बी कर्जाच्या नावाखाली लय जमिनी लुटल्या आणि गावातल्या बाया बी बाटवल्या। सावकारानं कर्ज द्यायचं अन नाय फेडता आलं तर मांडवली म्हणून कर्जदाराच्या बाईनं त्याच्या संग झोपायचं अन मग कर्ज फेडायचं। चंदा, किती भयाण हाय ग नंदे हे सगळं? नंदा, भयाण तर हाय ग, माझी चुलती अनिता बी झुपली हाय त्याच्या खाली। चंदा, अंता काकी, अंते कशा पायी? नदा, तिला बाग घालायची व्हती एकटीला, पैशाची नड व्हती, मग पैशासाठी निजली त्याच्या खाली। चंदा, अंता काकी किती साधी सरळ बाय, ती कशी लागली ग त्याच्या गळाला? नंदा, अनिता काकीची एक मैत्रीण व्हती ग शेवंता, तीन फूस लावली बघ तिला, नंतर सगळ्या भावकीनं आपल्या सोयीप्रमाणे तिला भोगलं। चंदा, बया किती गळयाड या पुरुषाच्या जातीला बाईच्या शरीराचं? नंदा, बाईचं शरीर म्हणजे आग हाय, आग तीच विझवण्यासाठी पुरुषांकडं नाग हाय। दोघीही मनापासून हसतात। चंदा, खर सांगती नंदे, बाची हालत बघवत नाही ग, लय कष्ट उपासतोय त्यो। नंदा, अग मग तू बी एखादं काम बघ म्हणजे तेवढाच हातभार लागन। चंदा, म्या लाख काम बघन पर बा नग म्हणतोय। नंदा, मग आता काय करायचं ठरिवलं हायस? चंदा, माझ्या डोसक्यात येगळंच चाललं। नंदा, काय चाललं तुझ्या डोसक्यात? चंदा, मांडवली। नंदा, ऐ चंदे, येडी झालीस का तू? आपला पाटील सर येगळा अन ह्यो सावकार येगळा, राक्षस हाय मेला नुसता, पपईचा चेंदामेंदा करून टाकील तुझ्या। चंदा, करू दे चेंदा, पर बाची सुटका तर होईल नव्हं? नंदा, पण तशी खात्री हाय का तुला? चंदा, कर्ज फेडायसाठी त्यो बाया नासवतो असं तूच म्हणालीस ना? नंदा, व्हय ग, पण काही दगा फटका केला म्हणजे? चंदा, ते बी हाईच म्हणा, पर थोडा धोका पत्करावा लागन नंदे। नंदा, चंदे, तुला खाज सुटली का ग पुण्यांदा? चंदा, नंदे, खाज नाय ग, पर कर्ज फेडाय पुरत। नंदा, तुझं नक्की हाय तर मग चंदे, तू झोपणार हाय सावकारासंग? चंदा, भयम। नंदा, मला लय भ्या वाटत्या बघ चंदे, दुसरं कोण असतना म्याच तुला सांगितलं असतं खुशाल तंगड्या फाकवायला, पण सावकार म्हणजे लय मोठ धाडस करतीयास बघ, पपईला पेलवायच नाय बघ। चंदा, नंदे, तूच म्हणायचीस ना जिथं भोकानं काम होतं तिथं डोकं नाय चालवायचं। नंदा, व्हय, पर म्हणून सावकार व्हय ग?
चंदा अग सगळंच नीट व्हाईल बाला सुटका मिळल घेती एकदा त्या सावकाराला माझ्यावर चढवून. नंदा ब्र ठीक हाय तुझा इचार ठरलाय ना पक्का मग म्या नाय मोडता घालत. एवढं बोलून दोघी बी आपापल्या घरी जातात. चंदा पुढच्या तयारीला लागते. चंदा अन सावकाराचा हैदोस अनुभवण्यासाठी वाचा कथेचा पुढचा भाग. तोवर तुमचा बाबूराव अन मैना मोकळी करा. मजा करा. कृपया शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.